ही रेसिपी कशी तयार झाली आहे पण बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। तर हाय हॅलो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये। तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते, मी मोहरीचं तेल घेतले म्हणजेच राईचं तेल घेतलं आहे। ते छान कडकडीत गरम करून घेतलं आणि 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतले। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदे टाकले आहे। कांदे छान गोल्डन लाल असे एकदम छान भाजून घ्यायचे आहे, त्याच्यामध्येच फ्राय करून काढायचे। मग मी फ्राय करून कांदे करायला ठेवले, तर दुसऱ्या बाजूला मी मसाला तयार करायला घेतला। त्याच्यासाठी खोबरं, काजू आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पेस्ट करून ठेवल्या। त्याच कढईतून कांदे काढून घेतले, 2 वेलची फोडून टाकल्या आणि त्यातच मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन, त्याचं पाणी वगैरे सगळं काढून घेतलं आणि गरम तेलामध्ये चिकन टाकलं। त्यानंतर मी आता त्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहे आणि त्यामध्ये मी गरम मसाला टाकणार आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये धने पावडर टाकली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर घातली आहे, म्हणजेच काळी मिरची। आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे। ही घरीच बनवलेली पेस्ट आहे, मी घरीच बनवते। तुम्ही जे ह्या प्रकारे चिकन कधी बनवून जर खाल्लं ना, तर तुम्ही म्हणशाल काय खूप खूप चविष्ट आणि खूप टेस्टी लागतं। नक्की बनवून खा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मी काजू आणि खोबरं, हिरव्या मिरच्याची जी पेस्ट करून ठेवली ती पण त्यामध्ये ओतली। एक निंबूचा रस घातला। त्यानंतर मी दही घेतलं, ते पण त्यामध्ये घातलं। आता त्यामध्ये जो फ्राय करून ठेवलेला कांदा होता तो पण त्यामध्ये घालायचा आहे, मस्त छान। त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दही सर्व चिकनला व्यवस्थित लागल। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे छान एकदम मस्त मिक्स करून घेतले, तोपर्यंत मी गॅस बंद करून ठेवला आहे। मग मी आता हे मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करणार आहे। सुरुवातीला 5 मिनिटं गॅस फास्टवरती ठेवायचा झाकण लावून, त्यानंतर 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवायचा। तर बघू बरं कसं झालं आहे। तर खूप छान झालं होतं, हे बघा पूर्ण कलर चेंज झाला आहे त्याचा, तरी पण किती छान आली आहे। काही मसाला करायची गरज नाही, एकदम झटकन पटकन बनतं। नक्की बनवून खा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान रेसिपी आहे, जास्त मसाला करायची कटकट नाही, काय नाही, एकदम फास्ट होते आणि 15-20 मिनटामध्ये पण तयार होऊन जाते। शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, पाणी पण जास्त घालायची गरज नाही, कारण का दह्यामध्ये चिकन छान शिजून निघतं। दह्यामधलं सगळं पाणी चिकन त्याच्यामध्ये शिजून निघतं छान, आणि चिकन पण पाणी सोडतं, म्हणून पाणी पण ओतायची गरज नाही। पण जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही लागत असेल, पाणी पाहिजे असेल, तर तुम्ही ओतू शकताय। मी काय ओतलं नव्हतं पाणी, आणि खूप छान शिजले आणि चवेला पण इतकं सुंदर होतं। सर्वांना आवडलं, माझ्या नवऱ्याला तर खूप आवडलं। तुम्ही पण बनवून खाऊ घाला, तुमचा नवरा खूप खुश होऊन जाईल। तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। माझ्या व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची कोणती व्हिडिओ, कोणती रेसिपी तुम्हाला बघायची आहे। माझ्या ब्लॉगला पण लाईक करा। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मस्त खा, स्वस्त राहा, बाय।